नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिमिलॅरिटी ह्या चॅप्टरचे कन्सेप्ट समजून घेणार आहे. तर काय आपण या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट अभ्यासणार आहे. तर रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम्स, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ अ triangle, properties of an angle bisector of a triangle, properties of area of similar triangles, the ratio of the intercept made on the transversal by three parallel lines. तर आता आपण या कन्सेप्ट सगळ्या समजून घेणार आहे या चॅप्टरमध्ये. We have studied ratio and proportional. The statement the numbers a and b are in the ratio m divided by n is also written as the numbers a and b are in the proportional m या पद्धतीनं राईट करतात. फॉर द कन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. वी नो दॅट द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर्स आर पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. तर कशा पद्धतीनं होतं ते फॉर्म्युल्यानं आपण बघणार आहे. वी नो द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला असा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. आता एक ट्रायंगल आहे त्याचा जर आपल्याला एरिया फाइंड आउट करण्यासाठीचं हे फॉर्म्युल्यानं फाइंड करायचं आहे. तर ते आपण पुढं अभ्यासणार आहे. रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगलचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आपण कशा पद्धतीनं फाइंड करणार आहे ते. तर लेटस फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ एनी टू ट्रायंगल्स. तर इन ट्रायंगल ए बी सी म्हणजेच ह्या ए बी सीमध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, ए डी ही काय आहे, ए डी इज द हाईट अँड बी सी इज द बेस. मग आपल्याला फॉर्म्युल्यानुसार 1/2 बेस इंटू हाईट हे तर गरजेचं असतं ज्यावेळेस आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे. त्यावेळेस एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू आपल्याला घ्यायचं आहे 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजे बेस इज इक्वल टू काय आहे आपला बी सी आणि हाईट इज इक्वल टू ए डी आहे. तसंच आपल्याला या ट्रायंगलचा म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण घेणार आहे. हा यम आणि यन या पद्धतीच्या या स्वरूपात आपण घेणार आहे. एरिया ऑफ पी क्यू आर, तर हा आहे पी क्यू आर आणि त्याचा बेस आहे काय तर 1/2चा फॉर्म्युला यूज करून हा क्यू आर मल्टिप्लाय पी एस अशा पद्धतीनं हे आपण बनवून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला काय होणार आहे 1/2 गेट कॅन्सल होणार आहे दोन्ही. मग इथं राहणार आहे अशा पद्धतीनं एरिया ऑफ ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ पी क्यू आर इज इक्वल टू बेसी इंटू ए डी आणि क्यू आर इंटू पी एस अशा पद्धतीनं राहणार आहे. तर आता आपण याला असं म्हणू शकतो, ह्याला B1 म्हणू शकतो, ह्याला H1 म्हणू शकतो, ह्याला B2 आणि याला H2 अशा पद्धतीनं आपण मेन्शन करू शकतो. तर बेस ऑफ द ट्रायंगल B1 आणि हाईट इज H1, बेस ऑफ अनदर ट्रायंगल B2 आहे आणि दी हाईट इज दी H2. देन द रेशो ऑफ their areas is equal to B1 into H1, B2 into H2. Suppose some conditions are imposed on these two triangles. आता कंडिशन 1 आहे, if the height of both triangles are equal. तर कशा पद्धतीने जर दोन्ही ट्रायंगल ची हाईट जर इक्वल असेल तर कशा पद्धतीनं हे सिद्ध होणार आहे. तर बघा कशा पद्धतीनं प्रूव्ह होतंय. हा ट्रायंगल ए बी सी आहे. ए बी सीचा एरियामध्ये हाईट काय आहे तर सेमच आहे. तसेच पी क्यू आरमध्ये ज्या ट्रायंगलची हाईट ए बी सी प्रमाणेच इक्वल आहे, हाईट दोन्हीची इक्वल आहे. तर काय येणार आहे, बेस तेवढा डिफरंट होणार आहे या दोन्ही ट्रायंगलचा. बी सी मल्टिप्लाय एच आणि क्यू आर मल्टिप्लाय एच. तर हा एच गेट कॅन्सल होणार आहे. मग काय राहणार आहे तर बी सी डिवायडेड बाय क्यू आर राहणार आहे. तर म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया फाइंड केला तर येणार आहे बी सी आणि क्यू आर. तर एरिया ऑफ ए बी सी इज इक्वल टू B1 आणि एरिया ऑफ पी क्यू आर इज इक्वल टू B2 अशा पद्धतीनं येणार आहे. तर ही प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी नेहमी लक्षात ठेवायची. कशा पद्धतीने या प्रॉपर्टीच्या बेसिसवरच आपण पुढचे एक्झाम्पल सोडवणार आहे. तर आपल्याला द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल्स विथ
इक्वल हाईट, जर त्या दोन ट्रँगलचा आपण रेशो फाइंड करत असताना जर त्यांची हाईट जर इक्वल असेल तर त्याचा रेशो हा त्याच्या बेसच्या करस्पॉन्डिंग असतो. अशा पद्धतीची ही प्रॉपर्टी आहे. तर जर हाईट इक्वल असेल तर त्याचा जो एरिया येतो तो बेसच्या करस्पॉन्डिंग येतो. असं हे कंडिशन 1ची प्रॉपर्टी आहे. तर त्या सेकंड आपण बघणार आहे कंडिशन 2. इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता आपण हाईट जर इक्वल असतानाची प्रॉपर्टी आपण कंडिशन पाहिली. आता बोथ ट्रायंगलचा जर बेस जर इक्वल असेल तर कशा पद्धतीनं ते फाइंड आउट करायचं. तर एरिया ऑफ ABC चा बेस आहे AB, तसाच दुसरा जो ट्रायंगल आहे APB त्याचा पण बेस आहे AB आणि त्याची हाईट काय आहे, हाईट ही डिफरंट आहे. AB हा बेस हा इक्वल आहे, तर AB कट होणार आहे इथं, तर राहणार आहे H1 आणि H2, म्हणजे हाईट ही डिफरंट आहे म्हणून ती प्रॉपर्टी अशा पद्धतीनं होते. द रेशो ऑफ द एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. अशा पद्धतीच्या दोन कंडिशनच्या दोन प्रॉपर्टीज आहेत. त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायची आहे त्या प्रॉपर्टीज आणि कंडिशन व्यवस्थित अभ्यासायचं आहे. तर त्या कंडिशनच्या बेसिसवरतीच आपण पुढचे एक्झाम्पल म्हणजे की ही ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहे. फिल इन द ब्लँक्स कशा पद्धतीनं प्रॉपरली आपल्याला हे करायचं आहे. आता हा जो एरिया ऑफ ABC हा ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आहे, ABC मध्ये BC हा त्याचा काय आहे, बेस आहे आणि AR ही त्याची हाईट आहे ह्या ट्रायंगलची. तसाच आपल्याला दुसरा ट्रायंगल दिलेला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ. हा APQ आहे, त्याचा जो हाईट आहे त्याची हाईट आहे AR आणि बेस हा काय आहे, डिफरंट आहे. तर इथं कोणती प्रॉपर्टी लागू होणार आहे, इथं पहिली प्रॉपर्टी म्हणजे पहिली कंडिशन इथं लागू होणार आहे. बेस काय आहे त्याचा, बेस हा आहे हाईट याची इक्वल आहे, AR ही हाईट इक्वल आहे, बेस तेवढा डिफरंट आहे. तर मग त्याची काय होणार आहे, द रेशो ऑफ द एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. तर हे करस्पॉन्डिंग कशाशी येणार आहे, बेसच्या करस्पॉन्डिंग येणार आहे. म्हणजे BC आणि PQ या दोन्ही बेसच्या याच्यावरती येणार आहे. तर इथं होणार आहे कंडिशन 1 अप्लाय. आता सेकंड जे आहे त्याच्यामध्ये काय दिसतं आहे, हाईट डिफरंट आहे, बेस कॉमन आहे. म्हणजे MN हा त्या दोन्ही ट्रायंगलचा काय आहे, बेस कॉमन आहे. तर ते कशाशी येणार आहे, तर त्याच्या इथं जे काय आहे ते सेकंड कंडिशन लागू होणार आहे या सिच्युएशनमध्ये. आता थर्ड आहे त्याच्यामध्ये M इज अ मिड पॉईंट ऑफ सेग AB अँड सेग CM इज मीडियम ऑफ द ट्रायंगल ABC. याच्यामध्ये काय होणार आहे, एरिया ऑफ AMC आणि एरिया ऑफ BMC. तर ह्या दोन्हीमध्ये काय तुम्हाला कॉमन दिसतं आहे, तर AM आणि MB प्रॉपर्टीज ऑफ अ कॉमन हाईट. इथं काय लागू होणार आहे, तर प्रॉपर्टी इज ऑफ अ कॉमन हाईट लागू होणार आहे आणि AM डिवायडेड बाय AM इज इक्वल टू 1 कॉमन बेस. अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल म्हणजेच ॲक्टिव्हिटी. ह्या पूर्ण तिन्ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत, प्रॅक्टिस करून ठेवायचे आहे. आता आपण सॉल्व एक्झाम्पल बघणार आहे. कशा पद्धतीची ही एक्झाम्पल दिलेले आहेत. इन ॲडजॉइनिंग फिगर, आता इथं फिगरमध्ये दिलेले आहे AE परपेंडिक्युलर सेग BC. AE ही BC ला परपेंडिक्युलर आहे, तसेच सेग DF
ही पण लाईन बी सीला परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री आहे. ए ई इज इक्वल टू दिलेला आहे 4 आणि डी एफ इज इक्वल टू दिलेला आहे 6. तर देन फाइंड आपल्याला या दोन्हीचं काय करायला सांगितलेलं आहे, फाइंड करा. तर कशा पद्धतीनं एरिया ऑफ ए बी सी आणि एरिया ऑफ डी बी सी यामध्ये काय आहे, हाईट ही डिफरंट आहे. तर काय आहे, बेस हे इक्वल आहेत. हेन्स द इथं प्रॉपर्टी मेन्शन करायची आहे. पहिल्यांदा आपण व्यवस्थित जे दिलेल्या कंडिशन आपण मांडून घ्यायचे आहे. एरिया ऑफ ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ डी बी सी इज इक्वल टू ए ई डिवायडेड बाय डी एफ. अशा पद्धतीनं ए ई हा आहे 4 आणि डी एफ आहे 3. तर यांचा रेशो येणार आहे 2/3. पण कशाच्या ह्याच्यावरून आपण लिहिलं, बेस आर इक्वल हेन्स एरिया प्रोपोर्शनल टू दी हाईट्सशी रिलेटेड असणार आहे एरिया. हे आहे आपलं सॉल्व एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. तर हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे. इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट डी ऑन साईड बी सी. आता ह्या बी सी वरती हा डी पॉईंट आहे दिलेला. इज सच दॅट डी सी इज इक्वल टू आहे 6 आणि बी सी इज इक्वल टू म्हणजे हे पूर्णपणे आहे बी सी हा 15 आहे. आणि त्याचा म्हटलेला आहे फाइंड एरिया ऑफ ए बी डी. ए बी डीचा याचा एरिया फाइंड करा. त्याचाच रेशो ए बी सी म्हणजे ह्या दोन्हीचा ए बी सी अशा पद्धतीनं बघा काय होतं आहे. तर पॉईंट ए इज अ कॉमन व्हर्टेक्स. ए हा काय आहे, त्याच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे ट्रायंगल. कोणत्या ट्रायंगलचा, तर ए बी डी ट्रायंगल ए बी डीचा. तसंच ए डी सीचा पण आहे आणि ए बी सीचा कॉमन व्हर्टेक्स पॉईंट आहे. ऑन देअर बेसिस आर कोलिनियर हेन्स हाईट्स ऑफ दीज 3 ट्रायंगल्स आर इक्वल. म्हणजे इथं प्रत्येक ट्रायंगलची जे काही हे तिन्ही ट्रायंगल आहेत त्या ट्रायंगलची हाईट ही कशी आहे, इक्वल आहे. तर इथं हाईट इक्वल आहे तर हेन्स द एरिया प्रोपोर्शनल टू दी बेस म्हणजे बेसची प्रॉपर्टी इथं लागू होणार आहे. बी सी इज इक्वल टू 15 दिलेला आहे. डी सी इज इक्वल टू जो सिनॅरो दिलेला आहे तोच आपण इथं मेन्शन करून घ्यायचा आहे. आता आपल्याला बी डी इज इक्वल टू बी डी किती आहे ते माहीत नाही आहे. तर आपल्याला फाइंड करण्यासाठी बी सीमधून हा बी सी पूर्ण आहे 15 मधून हा 6 मायनस केल्यानंतर जो काही नंबर येईल तो आहे आपला बी डी. म्हणजे बी डीची आपल्याला इथं व्हॅल्यू फाइंड करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. इथं पहिल्यांदा आपल्याला हा रेशो फाइंड करायचा आहे. तर एरिया ऑफ अ ट्रायंगल ए बी डी डिवायडेड बाय एरिया ऑफ ए बी सी इज इक्वल टू बी डी डिवायडेड बाय बी सी. तर बी डी आलेला आहे आपला 9 ते इथं पुट केला. बी सी पूर्ण आहे 15. तर यांचा रेशो फाइंड केल्यानंतर 3 डिवायडेड बाय 5 असं येतं आहे. तर आता आपल्याला सेकंड जे सांगितलं आहे एरिया ऑफ ए बी डी आणि एरिया ऑफ ए डी सी या दोन्हीचं आपल्याला हे करायचं आहे. तर इथं पण तेच कंडिशन लागू होते. हाईट्स इक्वल आहे हेन्स एरिया प्रोपोर्शनल टू दी बेसेस. तर बी डीची व्हॅल्यू आहे 9, डी सी इज इक्वल टू किती आहे तर 6 आहे. त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर या पद्धतीनं आपल्याला याचे रेशो भेटून जातात. तर हे आहे सेकंड एक्झाम्पल. तर सेकंड एक्झाम्पल अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. आय होप तुम्हाला चांगलं व्यवस्थित समजत असेलच. तर एक्सरसाइज आता आपण एक्झाम्पल बघणार आहे. थर्ड एक्झाम्पल इथं ही अशी डायग्रॅम दिलेली आहे. तर इथं हा काय आहे पॅरलोग्राम दिलेला आहे ए बी सी डी. इज द पॅरलोग्राम पी इज एनी पॉईंट ऑन साईड बी सी. पी हा एक असा पॉईंट आहे त्या बी सी साईडवरती म्हणजे आहे. तर फाइंड 2 पेअर्स ऑफ अ ट्रायंगल विथ इक्वल एरिया. आता आपल्याला काय सांगितलंय 2 पेअर फाइंड करायला सांगितलं. काय तर इथं दिलेलं सिनेरो आपण बनवून घेऊयात. हा जो दिलेला आहे तो ए बी सी डी हा एक पॅरोलोग्राम आहे. ए बी सी डी इज अ पॅरोलोग्राम. ए डी
कशाशी पॅरलल आहे तर BCC पॅरलल आहे आणि AB ही कशाशी पॅरलल आहे तर ह्या DCC म्हणजे असं आपल्याला मेन्शन करायचं आहे. कन्सिडर ट्रँगल ABC अँड ट्रँगल BDC. हा ABC आणि दुसरा जो ट्रँगल आहे BDC हे काय आहेत बोथ आर द ट्रँगल्स आर ड्रॉन इन टू पॅरलल लाईन. हे दोन्ही ट्रँगल दोन्ही पॅरलल लाईनवरती आहेत. Hence the distance between the two parallel lines is the heights of both triangles. तर कशा पद्धतीनं इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल BDC कॉमन बेस इज BC. या दोन्हीचा काय आहे कॉमन बेस आणि हाईट आर काय आहे इक्वल आहे. तर बेस हा काय आहे कॉमन आहे आणि हाईट पण काय आहे तर इक्वल आहे. हेन्स ट्रँगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल BDC. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ABC इज इक्वल टू म्हणजे जेवढा ABCचा एरिया आहे इक्वल टू तेवढाच ट्रँगल BDCचा आहे. इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल ABD AB इज अ कॉमन बेस अँड हाईट आर इक्वल. म्हणून ते दोन्ही कॉमन बेस आहे दोन्हीचा पण आणि हाईट पण कशी आहे सेम आहे. तर हे दोन्ही ट्रँगल काय आहेत म्हणून तर इक्वल आहेत. तर आपल्याला काय सांगितलं होतं फाइंड टू पेअर्स ऑफ अ ट्रँगल. तर ह्या दोन्ही पेअर्स आहेत आपल्या ट्रँगलच्या ABC एरिया ऑफ ट्रँगल ABC आणि एरिया ऑफ ABD अशा पद्धतीनं हे जे ट्रँगल आहेत त्यांच्या या दोन पेअर आहेत आपल्याला त्या अशा पद्धतीनं फाइंड केलेल्या आहेत. तर हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायचं आहे परत परत सोडवायचं आहे आणि मग तुमच्या लक्षात येईल की ते किती इझी आहे. ते जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिस करणार नाही आहे तोपर्यंत ते तुम्हाला इझी वाटणार नाही आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं ते तुम्ही त्यात मास्टर होत जाल. तर इथं चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे. या फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला ही अशी डायग्राम दिलेली आहे. तर काय दिलेलं आहे सिनेरो इन ॲडजॉइनिंग फिगर इन ट्रँगल ABC पॉईंट D इज ऑन साईड AC वरती D हा पॉईंट आहे. इफ AC इज इक्वल टू जर AC इज इक्वल टू पूर्ण AC जर 16 असेल आणि DC इज इक्वल टू 9 असेल तर हा 9 आहे. म्हणजे हा इथंपासून इथंपर्यंत आणि हा A पूर्ण इथंपर्यंत AC जर 16 असेल अँड द BP हा AC ला काय असेल परपेंडिक्युलर तर काय होणार आहे देन फाइंड द फॉलोइंग रेशो. तर अशा पद्धतीनं हा सिनेरो दिलेला आहे त्याच्या बेसिसवर तुम्हाला ह्या कंटेंट्स फाइंड करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला ट्रँगल ABD हा जो आहे ABD त्याचा रेशो ABC पूर्ण ट्रँगलची आपल्याला बघायचं आहे. अशा पद्धतीनं ह्या 3 कंटेंट्स आपल्याला फाइंड करायच्या आहेत. आता इथं दिलेले आहेत त्याच कंटेंट्स आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. सिनेरोज आपल्याला व्यवस्थित मेन्शन करायचं आहे. इन ट्रँगल ABC पॉईंट P अँड D आर ऑन साईड AC. P पण आहे आणि D पण आहे. कोणत्या ह्याच्यावरती आहे तर साईड AC वरती आपल्याला दिसत आहेत. हेन्स B इज अ कॉमन वर्टेक्स ऑफ ABD. आता काय B कसा आहे कॉमन वर्टेक्स पॉईंट आहे ह्या पूर्णपणे ट्रँगल्सचा ABDचा. जसं की आपण मागच्या सेकंड एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं तिथं कॉमन वर्टेक्स पॉईंट A होता. आता इथं B आहे तर त्या पद्धतीत कोणाकोणत्या ट्रँगलचा आहे तर ABDचा नंतर BDCचा पण कॉमन वर्टेक्स पॉईंट आहे. तसेच ABCचा पण आहे आणि APB पण हा ट्रँगल आहे. अँड देअर साइड्स AD DC AC अँड AP आर दी कोलिनियर आहेत. ह्या साईड कशा आहेत कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजेच AD आणि DC AC आणि AP म्हणजे ह्या कोलिनियर म्हणजे ज्या पॉईंटमधून स्ट्रेट लाईन जाते त्याला कोलिनियर पॉईंट म्हणतात. त्या साईड आहेत कोलिनियर्स. तर या म्हणजे स्ट्रेट लाईनवरती आहेत असं आपल्याला मेन्शन करायचं आहे. हाईट्स ऑफ ऑल दी ट्रँगल्स आर इक्वल. हेन्स एरिया ऑफ दीज ट्रँगल्स आर प्रपोर्शनल टू देअर बेसेस. म्हणजे एरिया ऑफ दीज ट्रँगल्स आर प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. तर ट्रँगल्स काय आहे हॅविंग इक्वल ह्यांची या सर्व ट्रँगलची काय आहे हाईट ही इक्वल असणार आहे.
तर हाईट तर इक्वल आहे, AD इज इक्वल टू, हा AD आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पूर्णपणे AC आपल्याला घ्यायची आहे 16 आणि DC पण त्याच्यातून लेस करायचीच, म्हणजे ADची आपल्याला किती आहे ती अमाऊंट निघणार आहे. तर आता पहिला आहे पहिला कंटेन्स आहे एरिया ऑफ अ ट्रायंगल ABD डिवायडेड बाय एरिया ऑफ ABC. तर याच्यामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला, AD हा काय आहे, कॉमन आहे. तर AD आणि AC हा बेस डिफरंट आहे, हाईट तर सेम आहे. तर हाईट सेम असल्यामुळं कट होणार आहे. तर AD हा किती आलेला आहे, 7 आलेला आहे आणि पूर्ण AC आहे 16. ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट्स, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर सेकंड जे आहे त्याच्यामध्ये DC आणि AC हे जे आहेत त्यांचे बेस आहेत, हाईट तर इक्वल आहे. तर 9 डिवायडेड बाय 16 अशा पद्धतीनं होणार आहे. याच्यामध्ये थर्डमध्ये AD डिवायडेड बाय DC. तर इथं पण हाईट्स काय आहे, तर कॉमन आहे, इक्वल आहे. प्रत्येक या ट्रायंगलची हाईट कशी इक्वल आहे, त्यामुळं हाईट ही कट होणार आहे. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सोडवून होणार आहे. तर त्या ट्रायंगलचे जे आहे एरिया हे 7/16 आला आहे, सेकंडवाल्याचा 9/16 आलेला आहे, थर्डवाल्याचा 7/9 आलेला आहे. अशा पद्धतीनं हे पूर्णपणे सोडवून घ्यायचं आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला हे बुकमधले सोडवलेले जे एक्झाम्पल आहेत त्याची प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतरच तुम्हाला हा जो आहे प्रॅक्टिस सेट व्यवस्थित समजून येणार आहे. त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहे. तर तुम्हाला हे सर्व समजलं असेलच. तर तुम्ही याचा व्यवस्थित स्टडी करा, परत प्रॅक्टिस करा. थँक्यू व्हेरी मच.